आज अखेर मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सेवा सवलती शैक्षणिक सुविधा देण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता या माध्यमातून मराठा समाजाला नेमका काय फायदा होणार आहे, नेमका शासन निर्णय काय आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तसेच हा निर्णय झाल्यानंतर आता मराठा समाजातील जे उमेदवार असतील किंवा लाभार्थी असतील यांनी नेमका कोणता लाभ होणार आहे, कोणता लाभ घ्यायचा आहे आणि यापुढे मराठा समाजातील जे शैक्षणिक सुविधा असतील, आर्थिक लाभ असतील किंवा सामाजिक लाभ असेल तर हा कशा प्रकारे घ्यायचा आहे, कोणत्या सुविधा मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर नेमका महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा हा GR आहे, हा शासन निर्णय आहे, तो समजून घेऊ काय आहे आणि त्यानंतर कोणता लाभ आहे त्याबद्दल चर्चा करू। चला तर मग वेळ वाया न घालता आपण हा शासन निर्णय बघू, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभागाचा 5 जून 2026चा हा शासन निर्णय आहे। आता यामध्ये वेगवेगळ्या GRचा संदर्भ देण्यात आला आहे। आपण थेट वेळ वाया न घालता मुद्द्यावरती येऊ, ज्यामध्ये शासनाने या निर्णयाद्वारे मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना इतर मागास वर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती असतील तसेच इतर सर्व जे लाभ असतील, आर्थिक लाभ असतील ते देण्याचा निर्णय घेतला आहे। आता ज्यामध्ये हा लाभ शासनाकडून थेट DBTद्वारे दिला जातो विद्यार्थ्यांना आणि त्या संदर्भात हा शासन निर्णय आपण स्क्रीनवर बघू शकता, ज्यामध्ये संबंधित प्रशासकीय विभागांमार्फत योजनाची अंमलबजावणी। आता यासाठी जे संबंधित सर्व जे विभाग आहेत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारे संबंधित राज्य शासनाचे जेवढे विभाग असतील, ज्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेल किंवा शैक्षणिक संस्था असतील, हॉस्टेल असतील, या सर्वांना त्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे। आणि खाली एक मुद्दा आहे ज्यामध्ये संदर्भात शासन निर्णयाव्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती व सेवा सुविधा असतील त्या इतर मागास प्रवर्गास म्हणजेच OBCs लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील त्या सर्व शैक्षणिक सवलती सेवा सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील। म्हणजेच यामध्ये OBCला जेवढ्या सुविधा आहेत, OBC कॅन्डिडेटला जेवढ्या सुविधा मिळणार आहेत त्या सर्व सुविधा आता मराठा समाजातील प्रत्येक उमेदवाराला, प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार आहे। आता यासाठी शासनाने जे लाभार्थ्यांचे अर्ज असतील त्यासाठी ऑनलाईन जे अर्ज प्रणाली आहे ती विकसित केली आहे। चला आता यानंतर आपण बघू ज्यामध्ये कोणत्या सुविधा घ्यायच्या आहेत आणि कशा प्रकारे घ्यायच्या आहे, OBC साठी मिळणाऱ्या सुविधा कोणत्या आहेत त्या देखील आपण सविस्तर यामध्ये जाणून घेऊ। महाराष्ट्र शासनाच्या OBC प्रवर्गासाठी दिल्या जाणाऱ्या या योजना आहेत, ज्यामध्ये सुरुवातीची एक योजना आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, म्हणजे भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे, ज्यामध्ये 10वी झाल्यानंतर ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहेत त्यासाठी यामध्ये शुल्क माफ आहे किंवा कमी प्रमाणात शुल्क आहे, काही ठिकाणी 100% शुल्क माफ केले जाते आणि याशिवाय दरमहा निर्वाह भत्ता म्हणजे मेंटेनन्स अलाउन्स देखील मिळतो। त्यानंतर दुसरी एक आहे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे किंवा 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना हा लाभ दिला जातो। आता हा लाभ मिळणारा काय आहे तर व्यावसायिक अभ्यासक्रम असतील, समजा इंजिनिअरिंग असेल, मेडिकल, MBA, फार्मसी किंवा पारंपरिक कोर्सेस आहे BA, BCom, म्हणजे शैक्षणिक कोणत्याही क्षेत्रातील कोर्सेस असतील तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम थेट महाविद्यालयाला शासनाकडून दिली जाते आणि विद्यार्थ्याला प्रवेशाच्या वेळी फी भरावी लागत नाही। हा एक मोठा लाभ आहे। त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे, ज्यासाठी हॉस्टेल अलाउन्सेस आहेत, म्हणजे शासकीय वसतिगृह असतील ज्याला आपण हॉस्टेल म्हणतो, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। आता यासाठी मिळणारा लाभ काय आहे तर मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहणे, खाणे, पुस्तकांसाठी दरवर्षी 38,000 ते 60,000 पर्यंतची रक्कम ही शहरानुसार बदलते आणि ही थेट लाभार्थीच्या किंवा विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते। त्यानंतर गुणवंत जे OBC मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देखील मोठ्या प्रमाणावर लाभ दिला जातो, आर्थिक मदत केली जाते। त्यानंतर आहे महाज्योती संस्थेचे सविस्तर उपक्रम आहेत, ज्यामध्ये OBC समाजातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही लागू आहे। आता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आहे, MPSC, UPSC किंवा बँकिंग इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत यांच्या तयारीसाठी स्टॅपन दिले जाते। आता हे स्टॅपन प्रति महिन्याला 10,000 रुपये राहू शकते।
आणि महाराष्ट्रात राहून अभ्यास करणाऱ्यांना हे स्टायपेंड 6,000 रुपये ते 8,000 रुपये विद्यावेतन दिले जाते. यासाठी निश्चित कालावधी असतो ज्यामध्ये पुस्तक खरेदीसाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी आर्थिक मदत केली जाते, ज्यामुळे आता विद्यार्थ्यांना याचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर आहे GE, नीट आणि सीट मोफत ऑनलाईन प्रशिक्षण. यासाठी देखील आता विद्यार्थ्यांना लाभ भेटणार आहे. यासाठी 11वी सायन्स शाखेत प्रवेश घेतलेले OBC विद्यार्थी पात्र असतात, ज्यामध्ये मिळणारा लाभ काय आहे तर नामांकित क्लासेसद्वारे मोफत ऑनलाईन ऑफलाईन कोचिंग यासोबतच अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिला जातो, ज्यामध्ये दररोज 6 GB डेटा आणि सिम हे मोफत दिले जाते. हा एक महत्त्वाचा लाभ आहे. त्यानंतर आहे PhD फेलोशिप आहे, ज्यामध्ये जे उच्च शिक्षित जे आपले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या धर्तीवर 31,000 ते 35,000 रुपयापर्यंत त्यांना फेलोशिप दिले जाते आणि 5 वर्षासाठी दिली जाते, जेणेकरून विद्यार्थ्याची कोणतीही आर्थिक अडचणीशिवाय संशोधन करू शकतील. त्यानंतर दुसरं एक आहे OBC महामंडळ कर्ज आणि स्वयंरोजगार योजना आहे, ज्याचा देखील आपण लाभ घेऊ शकता. स्क्रीनवरती माहिती बघू शकता. अशा प्रकारे हा लाभ आहे. त्यानंतर थेट कर्ज योजना आहे, गट व्याज परतावा योजना आहे, 20% वीज भांडवल योजना आहे. अशा प्रकारची महत्त्वाच्या योजना आहेत. त्यानंतर सामाजिक गृहनिर्माण आणि व पायाभूत सुविधांसाठी देखील मोठ्या प्रमाणात लाभ दिला जातो, ज्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वसतिगृह आहेत, ज्यामध्ये जिल्ह्याच्या OBC प्रवर्गातील मुलांसाठी 50 आणि मुलींसाठी 50 क्षमतेचे स्वतंत्र शासकीय वसतिगृह आहेत. अशा प्रकारची ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास असेल, उच्च दर्जाचे भोजन, संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम अशा सुविधा ह्या मोफत मिळतात, ज्यासाठी आता समाजातील जे उमेदवार आहेत त्यांनी लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर घरकुल योजनेत देखील याचा फायदा होतो. आरक्षण व प्रशासकीय सवलती असतात. आता यामध्ये आपल्याला केवळ आर्थिक आणि शैक्षणिक सामाजिक सुविधांचाच लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये राजकीय सवलत वगैरे ही तर सध्या तरी यामध्ये बाब अंतर्भूत नाही आहे. आता यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात तर यामध्ये आपण बघू शकता जातीचा दाखला हवा आहे, नॉन क्रिमिलियर हवं आहे. नॉन क्रिमिलियर म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे त्यांनाच हे मिळते आणि बहुतेक सर्व आर्थिक योजनांसाठी हे अनिवार्य आहे. त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला लागतो, रहिवासी प्रमाणपत्र लागतं आणि आधार कार्ड लागतं, ज्यामुळे आपल्याला जो शासनाचा जो लाभ आहे तो थेट आपल्या बँक खात्यात वर्ग केला जाईल. अशा प्रकारे ह्या सर्व सुविधा आहेत, ज्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या सर्व सुविधा आता मराठा समाजातील जे उमेदवार आहेत, जे लाभार्थी आहेत त्यांना देखील लागू झालेले आहे. आता याबद्दल आपल्याला नक्की काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपणास अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा काही समजले नसेल किंवा आणखी इतरही सविस्तर माहिती द्यायची असल्यास नक्की कमेंट्स करा.